सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. आपल्या समोर अशी एक व्यक्ती येत आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाज जागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समर्पित केला आहे. आजचे आपले मान्यवर पाहुणे श्री गजेंद्र सुरकार सर हे शिक्षणाने BA पदवीधर पण खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचे दीपस्तंभ आहे. विदर्भात प्रथमच 2002 या साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवात वर्धातून करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. 2006 पासून ते या चळवळीचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत आणि सध्या राज्यप्रधान सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा देत अनेक बुवाबाबांचा भांडफोड केला आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हजारो व्याख्याने दिली आहेत. त्याचबरोबर सर्पसंवर्धन क्षेत्रातही त्यांचे कार्य अतुलनीय आहे. विदर्भ सर्व मित्र मंडळाचे संस्थापक म्हणून त्यांनी 18 जिल्ह्यात जाळे निर्माण केले आणि तब्बल 10,000 सापांना जीवदान दिले आहे. ओळख सापांची आणि सर्पज्ञान यासारखी पुस्तके तसेच विविध शैक्षणिक साहित्य तयार करून त्यांनी जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावी केले आहे. याशिवाय यशदा संस्थामार्फत ते सरकारी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा या विषयावर प्रशिक्षण देतात आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आज आपण प्रत्यक्ष विचार ऐकणार आहोत. ही आपल्यासाठी मोठी संधीच आहे. तर चला मग जोरदार टाळ्यांच्या कडकडाटाने आपण त्यांचे स्वागत करूया. मी गजेंद्र सुरंगार सरांचे स्वागत करण्याकरिता देवांशू देठे याला आमंत्रित करते. तर चला आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. सर, मी तुम्हाला काही तुमच्या बालपणाविषयी प्रश्न विचारणार आहे. सर, शालेय जीवनात तुमचे टोपण नाव काय होते? माझ्या शालेय जीवनात तरी माझे टोपण नाव नव्हते, पण काही विद्यार्थ्यांचे असतात ना, जसे की कोणाचे नाव असते रामू, तर त्यांना कोणाचे नाव असते राम, तर त्यांना रामू म्हणत असतात. तसे तुमचे टोपण नाव होते का? टोपण नाव माझे होते. गजू या नावाने माझं जसं गजेंद्र हे नाव आहे, पण गजू म्हणायचे. नंतर मी व्यवसायात आलो इकडे, तर काही व्यवसाय केला, तर टेलर पण मी स्वतः राहतो, म्हणून मला टेलर हे नाव, टेलर साहेब असं नाव पडलं. सर, तर तुम्ही शांत विद्यार्थी होता की घड्याळ? सर्व विद्यार्थी शांत असतात असे नसतात, तर तुम्ही कोणते विद्यार्थी होते? मी शांत नव्हतो, मी खट्याळ आणि फार रागीट स्वभावाचा होतो. सर, तुमच्या लहान बालपणी तुम्ही कोणकोणते खेळ खेळायचे? सर्वसाधारणपणे जे मुलांचे खेळ असतात, गिल्ली दांडू, बॉल खेळणे, कबड्डी खेळणे, या प्रकारचे खेळ त्यावेळेला होतात आमच्या वेळेला. सर, तुम्हाला कधी तुमच्या बालपणी शिक्षा मिळाली आहे का? आणि मिळाली असेल तर ती कशा प्रकारची मिळाली आहे? 4थ्या वर्गात असताना शिक्षकांनी एवढा मार दिला छडीचा की ती आजही आठवण पकडून आवडते. सर, तुम्हाला लहानपणी काय बनायचे स्वप्न होते? तसा काही विचार केला नाही, तर वडील पोलीस मध्ये होते म्हणून मी पण पोलीस मध्ये भरती व्हावं अशी साहजिक अपेक्षा होती. सर, तुम्ही थोडक्यात आपल्याबद्दल सांगाल का? काय? सर, तुम्ही थोडक्यात आपल्याबद्दल सांगाल का? काय विचार तुम्ही, मागचं की आताच की पुढचं? आता तो माझा परिचय घेतला का जवळजवळ सगळं आलेलं आहे. तुम्ही तुमच्या बालपणीबद्दल थोडक्यात सांगाल? माझं शिक्षण 10वी मध्ये थांबलं. वडील पोलीस मध्ये होते म्हणून 3ऱ्या वर्गामध्ये पहिल्यांदा ट्रान्सफर झाली, तर मी हिंगणघाट मध्ये शिकायला आलो. पुन्हा 2 वर्षांनी वर्धेत वापस गेलो. काही वर्षांनी पुन्हा पुलगावला वडिलांची बदली झाली, तिथे गेलो. आणि असं करत करत माझं जे 10वीचं शिक्षण होतं ते माझ्या खोडसाळपणामुळं, अभ्यास न करण्यामुळं तो चान्स गेला.
आणि नंतर मग 17 नंबरचा फॉर्म भरून मी 10वी पास झालो, नंतर 12वी पास झालो आणि मुक्त विद्यापीठातून मग मी पदवीधर झालो. याच काळामध्ये मी टेलरिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि कपडे शिवण्याचं काम सुरू केलं. तोच व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये त्याचं जे मटेरियल असतं शिवण्यासाठी काम येतं त्याचा मटेरियलचं सुरुवात केलं आणि अशा प्रकारे आपला जो उद्योग आहे, व्यवसाय आहे, तो भरभराटीत आला आणि अचानक 1998-99 मध्ये मी अंधश्रद्धा चळवळीशी जोडल्या गेलो. 2000 मध्ये सापांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जोडल्या गेलो. त्याच वेळेला सापांचं ट्रेनिंग घेतलं आणि तेव्हापासून मग साप पकडा. नंतर जिथे ट्रेनिंग घेतलं ते बंद झालं, म्हणून मग मी स्वतः ट्रेनिंग चालू केलं. तर सांगितलं की 18 जिल्ह्यामध्ये आहे. तर माझ्याकडे जे काही डीएडचे विद्यार्थी, एक 3-4 डीएड कॉलेज होते माझ्या आजूबाजूला घराच्या, ते विद्यार्थी माझ्याकडे यायचे होते आणि शिकत होते. आणि यातूनच पुढे मग अभ्यास करणं चालू केलं सापांवर आणि त्यातले काही पुस्तकं जे मागच्या वेळेला तुमच्या विद्यार्थ्यांकडे आहेत असे ती पुस्तकं, त्याचा प्रचार साहित्य निर्माण केलं. 2003 मध्ये डॉक्टर दाभोळकरांशी संपर्क आला आणि मग व्यवसायावर परिणाम झाला. 2006 मध्ये मग ठरवलं होतं की आता आपला व्यवसाय बंद करायचा आणि पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून समितीचं काम करायचं. आणि आज पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आणि सध्या साधा कार्यकर्ता ते जिल्हा कार्याध्यक्ष, विदर्भ प्रमुख, विदर्भ राज्य निमंत्रक, राज्य कार्यकारी निमंत्रक आणि तिसरी टर्म आहे की आता राज्याचा प्रधान सचिव. सर, तुमच्या बालपणी तुमचे व तुमच्या कुटुंबाचे अंधश्रद्धेवर विश्वास होते का? जसं इतर कुटुंब आहे तसंच ते होतं. आजही काही परिस्थिती बदललेली नाही. माझ्या घरची जरी परिस्थिती बदलली असेल परंतु आसपासची परिस्थिती बदलली असं काही दृश्य नाहीये. कारण एक या जगामध्ये कोणीतरी हे जग चालवते, कोणाकडे तरी तंत्रमंत्र असते, कोणीतरी बाबा आपलं चांगलं करतो किंवा कोणीतरी आपलं भविष्य सांगू शकतो. हा विश्वास जोपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तोपर्यंत अंधश्रद्धांचं काम शक्य नाहीये. तर ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा त्यांना कुठून तरी मिळत असते, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी व कुठून मिळाली? प्रभाकर पुसदकर नावाचं एक व्यक्तिमत्व वर्धेमध्ये आहे आणि त्याच्या सानिध्यात मी आलो आणि तिथून ही प्रेरणा मला मिळाली. सर, आपल्या जीवनात काही प्रसंग घडतात ज्यामुळे आपण एखादे मार्ग निवडतो किंवा एखाद्या मार्गाकडे वळत असतो. तसेच तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला आहे का ज्यामुळे तुम्ही हा मार्ग निवडला? हो. आमच्याकडे वर्धेमध्ये वर्धावर्धन हाट म्हणून अखिल भारतीय स्तरावर कारागिरांचं संमेलन भरत होतं मदन संग्रहालयामध्ये आणि या ठिकाणी विविध प्रकारचे वस्तू ठेवल्या जात होते जे हँडमेड होते. अशाच वेळेला हे प्रभाकर पुसदकर नावाचे जे इसम होते ते अतिशय हुशार होते आणि त्यांनी लहान लहान मुलं वेगवेगळे कार्यक्रम देणारे तिथे स्टॉल लावले होते. त्यांच्या हातामध्ये साप होते आणि ते लोकांना दाखवत होते. मला असं वाटतं की मी इतका मोठा झालो आणि तरी सापाला भीतो, पण हे लहान लहान मुलं सापाला भीत नाही. आणि मग मी त्यांची सदस्यता पण ठेवलेली होती. त्यावेळेला 25 रुपये सदस्यता फी होती, ती भरली आणि त्यांनी मला बोलावलं आणि तेव्हापासून तर मग मी पक्षी, प्राणी, साप आणि अंधश्रद्धा निर्मूलन त्याकडे वळत. तर तुमच्या कुटुंबाने तुमच्या कार्याला कसा पाठिंबा दिला? माझ्या घरच्यांचा आणि माझ्या दोन्ही मुलींचा. अनेक लोकांना माहित आहे की माझ्या दोन्ही मुली लहानपणापासून माझ्यासोबत राहायच्या आणि सापांना हाताळण्याची प्रॅक्टिस पण करायच्या, कार्यक्रमामध्ये साप हाताळून दाखवायच्या. परंतु एकंदरीत जनमानस म्हणा, समाज आहे आणि कुटुंबातले इतर लोक आहेत ते मात्र याचा विरोध करायचे की हे काय घेऊन बसलं भरतच काही. त्याला एक म्हण अशी होती की पहिले खाल्ले हाडं आणि आता बसला तुळशी पुढं. असे जे जुने लोक आहेत ते असं म्हणायचे की आधी तर तू पण तेच करत होता. कारण मी ज्या संस्कृतीमध्ये वाढलेलो होतो ते माझ्याकडे पण आलेले होतं, पण मी इतका त्याच्या आहारी नव्हतो गेलो. कारण मी थोडसळ असल्यामुळं एवढा काही त्याच्यावर विश्वास नव्हता. पण घरवाले हात जोडून पूजा करतात, आपण हात जोडून घ्यायचे. कधी मी माझ्या व्यवसायामध्ये मात्र त्या प्रकारचं अगरबत्ती लावून व्यवसाय सुरू केला, कोणाला उधार दिलंच नाही.
पहिल्या लक्षी पैसे मागितले, असा काही माझ्याकडे संस्कार झालेला नाही. सर, आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून आलेले आहोत. त्या भागात जास्त तर लोक अशा भुवा बाबांवर त्यांच्याकडे जात असतात. ते जास्त डॉक्टरकडे जात नाही. तर हे नेमकी अंधश्रद्धा आहे का? आणि अंधश्रद्धा म्हणजे काय व ते कसे ओळखावे? पहिली गोष्ट ते लक्षात ठेवायची की ज्याचा कार्यकारण भाव स्पष्ट होत नाही, त्यासाठी आपल्याला विज्ञानाने 5 पायऱ्या दिलेल्या आहेत. आपण प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे निरीक्षण केलं पाहिजे. आपण तर्क लावून पाहायला पाहिजे. आपण अनुमान काढले पाहिजे. आपण प्रयोगशील असलं पाहिजे. जी गोष्ट या 5 पायऱ्यांवर सत्य आहे अशी कोणतीही गोष्ट ती विज्ञानाला धरून असते. या 5 पायऱ्यांच्या जर ते बसत नसेल कसोटीवर तर ती प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा आहे. ती कोणत्याही प्रकारची असो, मग ती जर तपासता येत असेल आपल्याला, एकाला जर काही फायदा होत असेल तर तो हजारो लोकांना एकाच वेळेला जर फायदा होत असेल तर ती गोष्ट सत्य आहे. एकालाच होत असेल, दोघाला तिघाला होत असेल तर ती गोष्ट सत्य आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाहीये. पण एक व्यवस्था पुजाऱ्याची, मांत्रिकाची या समाजामध्ये होती आणि म्हणून काही जडीबुटी, झाडांचा पाला, मुळा किंवा काही फळं असं देऊन ते उपचार करायचे. काही फायदा झाला तर मग त्याचं नाव व्हायचं. फायदा नाही झाला तर तो सांगायचा की हे काही माझ्या हातात नाहीये, तुझ्या नशिबात तसं होतं आणि म्हणून तुझ्या प्रारब्ध संचित तसं होतं म्हणून तुला तसं झालं. तुला कोणतीतरी करणी केली, कोणतरी जादूटोणा केला म्हणून तुझा मृत्यू झाला. असे सांगण्याची प्रथा पूर्वीपासून होती, ती आजही आहे. आणि जोपर्यंत आरोग्याच्या सुविधा या जनसामान्यापर्यंत पोहोचत नाही पूर्णपणे आणि अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे ज्याला असं म्हणतात की कार्यकारण भाव, जेवढा पुरावा तेवढा विश्वास, हे जोपर्यंत सायंटिफिक रिझन शिकवल्या जात नाही तोपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही. पण आताच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सगळं काही विकसित होत आहे, तरी सुद्धा लोक अंधश्रद्धावर का विश्वास ठेवतात? त्याचं कारण की मला मी सांगितले की आजही लोकांच्या मनामध्ये या जगाचा कोणीतरी वाली आहे, या जगामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे की जिच्या परवानगीशिवाय पानही हलत नाही. मग आपण असं म्हणू शकतो की जी शक्ती पानही हलू शकत नाही तर तिच्या मर्जीने जर पान हलते, म्हणजे एखाद्या मुलीवर जर बलात्कार होतो तर तो त्याच शक्तीद्वारे होतो आणि जेव्हा तो पकडला जातो तेव्हा त्याच शक्तीद्वारे पकडला जातो. असं हे गृहीत जर धरलं तर मग आपल्याला त्याच्या प्रश्नाची उभे होतात. पण जोपर्यंत मानवी जीवनामध्ये आपला हा विश्वास आहे की या जगाचा कोणतरी वाली आहे, कोणीतरी माझं भलं करेल, त्याच्याकडे तंत्रमंत्र आहे, त्याच्याकडे काहीतरी शक्ती आहे, त्याच्याकडे काहीतरी विद्या आहे, ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम कठीण होत चाललेलं आहे आणि ते पुढे कसं राहणार आहे. सर, आम्ही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करावा? मी आता मला सांगितले की विकसित करावं म्हणजे कोणतीही गोष्टीची चिकित्सा करणं शिकलं पाहिजे. पहिल्यांदा ज्याचा पुरावा मिळत असेल तीच गोष्ट स्वीकारली पाहिजे. जर तो पुरावा सिद्ध होत नसेल तर ती गोष्ट स्वीकारू नये. ती कोणत्याही प्रकारची असो, ती दैववादी असो, ती मंत्राची असो, ती इच्छेची असो, श्रद्धेची असो, प्रत्येकाने जर चिकित्सा करून कोणतीही गोष्ट स्वीकारली, जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही ज्ञानदास का निवडलं, त्याची चिकित्सा केली. इथे अनेक शाळा कॉलेज आहेत, तिथे तुम्ही का गेले नाही? त्या भारतामध्ये अनेक शाळा कॉलेज आहेत, तिथे का गेले नाही? तर तुम्ही ज्ञानदामध्ये चिकित्सा केली आणि मग ऍडमिशन घेतली. तुम्ही अभ्यासक्रम घेता, चिकित्सा करता तेव्हा तुम्ही घेता. तुम्ही कपडे घेता तेव्हा त्याची चिकित्सा करता. लोक लग्न करतात, मुलगा आणि मुलगी चिकित्सा करून करतात. प्लॉट घेतात, चिकित्सा करून करतात. परंतु ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये काहीतरी अपघात होते, एखादी समस्या निर्माण होते, त्यावेळेला मात्र आपण चिकित्सा करत नाही. म्हणून मग आपण समाजामध्ये बसणारे जे काही कोणी तंत्रमंत्रवाले आहेत, अंगात आणणारे आहे, बाबा आहे, दरबार भरवणारे आहे, काही अंगात आणणारी आहे, किंवा कोणी फसवणूक करणारे जे आहेत, हे तुमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन तुम्हाला फसवतात आणि आपण तिकडे जातो. हे त्यातलं कारण आहे. सर, आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडत असते, पण ते आपल्याला कळत नाही की अंधश्रद्धा आहे की काय. म्हणून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा आणि विज्ञान यातील फरक कसा ओळखावा?
आता मी सांगितले की विज्ञानाला शास्त्र म्हणून सांगितलं गेलेलं आहे. शास्त्र तपासाचे 5 पायऱ्या दिलेल्या आहेत: निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग आणि फजिती. अंधश्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीचा कार्यक्रम होत नाही अशी कोणतीही गोष्ट मानणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. सर, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत आहात, तर तुमच्या जीवनातील एखाद्या भांडाफोडीचा अनुभव सांगाल का? इथून सिंधी रेल्वे जवळ आहेत आणि तिथे अहमदापूर म्हणून एक गाव आहे आणि आम्हाला अशी तक्रार मिळाली की जो बाबा आहे तो 19 वर्षाचा होता, पण त्याची वाईट नजर त्याच्या वहिनीवर होती आणि तो तिला सतत छळत होता, त्रास देत होता आणि ती मात्र दाद देत नव्हती. आणि मग एके दिवशी तिने आमच्याकडे तक्रार केली की माझा जो धीर आहे तो अंगामध्ये आणतो, दरबार भरवतो, लोकांना फसवतो, पैसे लुटतो आणि मला या प्रकारचा तो त्रास देतो. मग आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली तिची आणि प्लॅनिंग केलं आणि भर दरबारात त्याला आव्हान केलं. तर तो हातामध्ये कापूर जाळून दाखवत होता आणि तो जसा जसा कापूर जाळून टाकतो आणि तोंडात टाकतो त्या प्रकारे मी पण त्याच्या समोर जाऊन टाकला आणि त्याला प्रश्नाची सरबंदी केली. तेव्हा तो पूर्णपणे त्यापासून दूर पळाला, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली. आणि तिथे जे लोक होते मग त्यांना आपण समजून सांगितलं की असं कोणती दैवी शक्ती कोणाकडे नसते, कोणी कोणाचं बरं वाईट करू शकत नाही. आपण मोठमोठ्या वयाचे इथे आहे, 60-70 वयाचे माणसं त्या पोराचे पाय पडत होते. हा फसवणारा बाबा आहे. जेव्हा लोकांचा प्रबोध झाला त्याचा पूर्णपणे व्यवसाय बंद पडलेला आहे. सर, अंधश्रद्धेमुळे समाजाला नुकसान होते, म्हणून तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात कार्य करता. पण समाजाला कोणते व कसे नुकसान होते? प्रामुख्याने माणसाची आर्थिक हानी होते, भावनिक होते, मानसिक होते. आणि जसं जे प्रकरण तुम्ही जर आता वाचलं असेल तर अशोक खरात नावाचा एक बाबा ज्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. नित्यानंद नावाचा एक बाबा केरळमध्ये झाला ज्याने 2000 स्त्रियांचं शोषण केलं. म्हणजे शोषणाला बळी पडणे आणि प्रयत्नवादापासून दूर होणे. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, दैवावर विश्वास ठेवता, नशिबावर विश्वास ठेवता, प्रारब्धावर ठेवता, संचितावर ठेवता, तेव्हा तुम्ही प्रयत्नवादापासून दूर होता. म्हणजे तुम्ही असं समजतात की जे आपल्या नशिबात आहे तेच आपल्याकडे होणार आहे. कधीतरी मरणार तो आपण. पण साधं उदाहरण आहे की समजा एखादी गाडी तुमच्या अंगावर येऊन राहिली तर तुम्ही तिथेच उभे राहतात का? तिथे उभे राहत नाही, तुम्ही बाजूला चालता. तिथेच उभे राहिले तर तुम्हाला ती गाडी उडवणार ना. म्हणजे मी जर विचार केला की मी विचारानं चिकित्सा करून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून जर माझं जीवन सुसह्य करण्यासाठी जर मला उपयोग होत असेल तर मी अंधश्रद्धा किंवा अशा लोकांवर का विश्वास ठेवावी? आणि म्हणून विज्ञान आणि अंधश्रद्धा यामध्ये फार दुरी आहे. जिथे अंधार आहे तिथे विज्ञान नाही, जिथे विज्ञान आहे तिथे अंधार नाही. जिथे सूर्याचा प्रकाश आहे तिथे अंधार नाही, जिथे अंधार आहे तिथे सूर्याचा प्रकाश नाही. आपल्या जीवनामध्ये कोण आपल्याला प्रकाश देऊ शकतो? तो फक्त सूर्य देऊ शकतो, म्हणजेच आपल्याला विज्ञान देऊ शकतो. त्याचं कारण आहे की माणूस हा झाडाच्या ढोलीमध्ये आणि झाडापातोळ्याच्या खाली झोपडी करून राहणारा अथवा झाडावर राहणारा, नग्न स्थितीत असणारा असा माणूस आज इथपर्यंत पोहोचलेला की तो चांगले कपडे घालायला लागला. ज्या माणसाला खूप प्रश्न पडत होते की वीज कशी पडते, सोसाट्याचा वारा कसा येतो, पूर कसा येतो आणि माणूसचं वाहून कसे जातात. कोणीतरी धुरधुरतो, खूप चांगला दणकट असेल तो धुरधुरून बारीक होतो आणि मरतो. कधीतरी एखादा पटकन बोरासारखा खाली पडतो आणि मरतो. अशा प्रश्नाचे उत्तर माणसाने शोधण्यासाठी प्रयत्न केला. त्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले, त्यात त्यांनी प्रगती केली. ज्याचे उत्तर त्याला नाही मिळाले त्याला त्यांनी दैववाद अथवा भूत, पिशाच, लावणी, तकवा या प्रकारचं मानलं गेलं. काहीतरी अद्वितीय शक्ती आहे असं मानलं गेलं. परंतु विज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. अनेक लोक त्यामध्ये धराशायी झाले. ब्रुनो नावाच्या शास्त्रज्ञाला जिवंत जाळण्यात आलं, कारण त्यांना जे तुम्हाला आता 3ऱ्या वर्गात शिकवल्या जाते की पृथ्वी फिरते,
तेव्हा असा समज होता सर्व ग्रंथामध्ये की पृथ्वी एका जागी स्थिर आहे. त्यांनी सांगितलं नाही पृथ्वी फिरते, मी तुम्हाला प्रूफ करून सांगतो. आणि धर्मश्रद्धा दुखावल्या आणि त्याला पोपनी जिवंत जायला आदेश दिला, त्याला जिवंत जायला गेलं. त्याच्यानंतर सॉक्रेटिस झाला, त्याला विषाचा प्याला प्यावा लागला. आपल्याकडे ज्ञानदेव आहे, त्याला समाधी घ्यावी लागली. आपल्याकडे तुकाराम आहे, त्यांना सदैव फोन करून सदैव वैकुंठात गेले म्हणून सांगण्यात आलं. गाडगेबाबांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. नंतर गॅलिओ आपल्याकडे जन्माला आला 1609 मध्ये आणि त्यांनी दुर्बीण बनवली आणि जगाला विज्ञानाचा प्रकाश मिळाला. कारण सूर्य, चंद्र, तारे, मंगळ ग्रह, बाकीचे हे सगळे जवळ आहे आपल्या, हे त्यांनी शोधून काढले. आणि इथूनच विज्ञानाचा पूर्णपणे कायापालट झाला आणि माणूस तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज सर्व काही त्याच्या जवळ आहे की तो विज्ञानाशिवाय राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही आज आपण बोलून राहिलो ते माईक आहे, तर माईक नसता तर एवढ्या दूरपर्यंत आपलं ऐकायला गेलं नसतं. फॅन नसता, कूलर नसता तर तुम्ही इथे बसू शकले नसते. हे जर लाईव्ह नसतं तर आपलं लोकांपर्यंत गेलं नसतं ऐकणं किंवा पाहणं. आज कोणी नळावर जाण्याऐवजी विहिरीवर जात नाही, तोंड धुवायला टूथपेस्ट घेतो, ब्रश घेतो आणि नळाखाली जातो. म्हणजे आपण एकही अशी वस्तू नाही की विज्ञानाशिवाय आपण जगू शकत नाही. तरी पण मात्र आपण आपले जे काही रूढी परंपरा आहेत, कर्मकांड आहेत, यज्ञयाग आहेत, याला आजही मान्यता आहे. साधं उदाहरण आहे की 1857-58 दरम्यान एक रेल्वे गाडी ठाणे ते मुंबई चालली. त्या रेल्वे गाडीमध्ये कोणी बसत नव्हतं म्हणून लोक इंग्रजांनी 25 पैसे लोकांना पुरस्कार ठेवला त्यासाठी की बसा म्हणून. त्यावेळेला महिलांनी काय केलं तर त्या इंजिनाची पूजा केली, आपल्या माणसाची पूजा केली, नारळ फोडलं, लिंबू मिरची त्याला लावली आणि गाडी जशी गेली तशी ती वापस आहे. आज विज्ञान युग कितीतरी समोर गेलेला आहे, 150-200 वर्ष. तेव्हा घालणाऱ्या चपला आता कोणी चपला घालत नाही, तेव्हा घालणारे कपडे कोणी घालत नाही. तेव्हा जे जेवण करत होते तसे काही जेवण आता कोणी करत नाही. पण मात्र आजही मात्र आपल्या घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक एखादी वस्तू आली, 4 व्हीलर 2 व्हीलर आली, तरी त्याला आपण 5 बोटं लावतो की नाही? आपलं डोकं आहे त्या ठिकाणावर. म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही विज्ञानाची सरणी घेतली, विज्ञानाची करणी घेतली नाही. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, आपण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. पण आजही आपला विश्वास त्या कर्मकांडावर आहे. कारण घरामध्ये लहानपणापासून आई आपल्याला शिकवते की हा फोटो या देवाचा आहे, हे फूल या देवासाठीचं आहे, हे पाणी सोहळ्याचं आहे. आणि म्हणून हात लावल्यापासून तर बाकीच्या अनेक गोष्टी त्या घरात शिकवल्या जातात. लहान मुलं ते शिकतात किंवा त्याचं बारीक निरीक्षण करतात आणि त्याच गोष्टी नंतरच्या काळामध्ये आपल्याला आठवतात आणि आपण त्याचं वागणं करतो. त्याच्यामुळं तंत्रज्ञान आणि विज्ञान हेच माणसाला सारू शकतं, ते पुढे नेऊ शकतं. अंधश्रद्धा तुम्हाला पाय ओढणारा आहे, तुम्हाला अंधकारात नेणारा आहे, तुमची फसवणूक करणार आहे. तुमच्या शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक करण्याचं काम अंधश्रद्धेमुळे होत असते. त्याच्यामुळे विज्ञान हेच फक्त आपल्याला साथ देऊ शकते. सर, तुम्हाला सापांबद्दल काम करण्याची आवड कशी निर्माण झाली आणि तुम्हाला कधी सापांची भीती वाटली नाही का? मी जसं ते उदाहरण सांगितलं की त्याच वेळेला जेव्हा पाहिलं की मुलं हातात साप पकडून आहेत म्हणून माझी पण इच्छा झाली आपण त्यांच्याशी जुडावं. आणि मग मी ट्रेनिंग घेतलं आणि मग ट्रेनिंग घेताना काही थोडीशी भीती होती ती निघाली. नंतर कार्यक्रमातून आणि सापांना पकडण्यातून ती भीती दूर होत गेली. आणि मग अनेक सापाचे जे काही विषारी बिंगे असेल त्यात एक विशेष कौशल्य आहे, शास्त्रीय माहितीचं आहे, ट्रेनिंग आहे. आणि ते जर तुम्ही घेतलं, साप तुम्हाला काही करत नाही कारण त्याला हात नाही, पाय नाही. कोणी असं म्हटलं की साप इथे सोडला तर तुम्ही पहिल्यांदा उठून पडा, पण त्याच्या आधी विचारा साप कोणत्या दोन बसणार. कारण सापाला प्रतिकार करण्यासाठी त्याच्याकडे काही नाहीये. साप कधी गुंडाई करून बसला की तो डोका आतमध्ये घालतो, कारण त्याला माहित आहे की लोक डोकं ठेचून मारतात आणि त्याच्यामुळे साप तुम्हाला भीतो. पण आपण सापाला भीत असतो कारण 6 इंचाचा साप चावला तरी माणूस मरतो, पण 10 फुटाचा साप चावला तर माणूस मरत नाही. ही जी भीती आपल्याकडे आहे आणि त्याची माहिती ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेली नाही. हॉस्पिटलमध्ये नाहीये, कुठे बोर्ड नाहीये, कुठे चित्र नाहीये, कुठे पुस्तक नाहीये जे आपल्यापर्यंत पोहोचेल होतं.
आणि त्याच्यामुळे सापांची भीती फार मोठ्या प्रमाणात आहे. सर, आपण आपल्या रोजच्या जीवनात खूप सारे साप बघत असतो, पण ते आपल्याला कळत नाही की कोणतं साप विषारी आहे व कोणतं बिनविषारी. पण आपण प्रत्येक साप ही विषारी म्हणून त्यांना मारत असतो. जेवढे साप आहेत त्यापैकी फक्त 25% आणि आपल्या भागात येणारे फक्त 4, ज्याला नाग म्हणतो तो फणा काढतो, ज्याला कोब्रा असं इंग्लिश मध्ये नाव आहे तो विषारी आहे. परत ज्याला सॉस्केल वायपर असं म्हटलं जातं, गोल गोल चटके असतात आणि कुकरच्या शेतीचा आवाज मारतो, तो विषारी आहे. तिसरा मण्यार जातीचा साप येतो, तो काळा असतो आणि डोक्यापासून काही अंतरापर्यंत त्याला एखाद्या इंचपर्यंत म्हणा की 5-10 इंचापर्यंत त्याला बारीक ठिपके असतात. त्यानंतर सलगपणे त्याला 2 रेषा गेलेल्या असतात त्या आखरी शेपटीपर्यंत, ज्याला मण्यार किंवा कॉमन क्रेट हे नाव आहे. आणि चौथा जो साप आहे तो सॉस्केल वायपर, पहिला जो आहे रसेल वायपर आणि हा सॉस्केल वायपर आहे तो 6 इंचाचा असतो. तो कधी सरळ चालत नाही, असा तिरपा चालतो. तो निदान डिस्कवरी बघत होता त्याच्यामध्ये रेताळ भागामध्ये घुसणारा साप जो छोटासा दाखवतो तो म्हणजे सॉस्केल वायपर आहे. हे 4च साप फक्त विषारी आहे. आणि यारी 4ही सापांच्या विषापासून बनणारं औषध अँटीसेप्टिक वेनम हे आपला जीव वाचवते, जे सरकारी रुग्णालयामध्ये तुम्हाला मोफत दिलं जातं. सर, आपल्या जीवनात आपण साप दिसले तर ते विषारी आहे समजून मारतो, काही लोक त्यांना मारतात. तर साप दिसल्यास आपण काय करावे व काय करू नये? साप दिसल्यानंतर आपण तटस्थ उभं राहावं, कोणत्याही प्रकारची शरीराची हालचाल करू नये. साप तुमच्याकडे एक नजरेने पाहतो आणि नंतर निघून जातो. सर, आपण आता प्रस्तावनामध्ये पाहिले की तुम्ही 10,000 सापांना वाचवले. ते तुम्ही कसे वाचवले, एखादी अनुभव सांगाल का? एके दिवशी तो दिवस मला आठवत नाही, पण एका दिवशी माझा साप पकडण्याचा रेकॉर्ड 14 सापांचा आहे. म्हणजे मी सकाळी 5:30-6 वाजता साप पकडायला निघालो तर रात्री मला आठवते की 7 ते 8 वाजता मी पोहोचलो घरी. म्हणजे जेवण नाही, चहा नाही, नाश्ता नाही. एक कॉल आला की दुसरा कॉल, दुसरा कॉल आला की तिसरा कॉल. आणि म्हणून जवळजवळ वर्षाला 1000च्या जवळपास साप पकडत होतो मी किमान. 10,000च्या वर तो छोटासा आकडा आहे तरी, म्हणजे 2000 ते आता 2026 असा जर आकडा काढला तर तो त्याच्या पलीकडे निघतो. परंतु रोजचे किमान 7-8 साप, तरी किमान 4-5 साप हे पकडल्या जात होते आणि त्याच्यामुळे तो आकडा तेवढा आहे. सर, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत आहे, तर तुम्हाला समाजासाठी तुमचे स्वप्न काय आहे? समाज विवेकी व्हावा, विद्यार्थी चिकित्सक बनावे, विचार करणारे बनावे. जे संत आणि परंपरेनं आपल्याला शिकवलं त्या संत आणि परंपरेचं पुन्हा पालन विद्यार्थी दशकेत तुम्ही करावं आणि एक चांगला समाज, नीतिमान समाज निर्माण व्हावा. त्यासाठी जेवढे काही कष्ट करता येईल आपल्याला ते कष्ट करण्याची तयारी आपली आहे. आणि माझं ते स्वप्न आहे की मी जोपर्यंत आहोत तोपर्यंत जेवढं काही होईल जेवढे माणसं बदलवता येईल, जेवढे विद्यार्थी बदलवता येईल तेवढं बदलवण्याचा प्रयत्न करणार. सर, विद्यार्थ्यांनी कोणते सवय अंगीकारावे? मी मगाही सांगितलं की आपण जे जे काही करतो ते चिकित्सा करून हे करावं. तुम्ही अभ्यासही करता, अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे मापदंड काय आहे, प्रश्नाचे उत्तर कसे शोधावे, टिपण कसं काढावं, इतक्यापासून हा जर अभ्यासाचा विषय असेल तर जीवन जगत असताना ज्यावेळेला आपण पदवीधर साठी प्रवेश घेतो त्यावेळेला नेमका कोणता अभ्यासक्रम निवडावा. नुसतं डॉक्टर किंवा इंजिनियर एवढे 2च फक्त मार्ग आहे का? तर त्याही पलीकडे आहे. आणि आज सरकारी नोकऱ्यामध्ये 36 प्रकारच्या नोकऱ्या आहेत. आपल्यासारख्या बहुजनांनी किमान IPS किंवा IS या 2 नोकऱ्या मिळवण्याची धडपड करावी, जेणेकरून आपण ज्या पदावर पोहोचलो तर आपण आपल्या समाजाची, इतर समाजाची सेवा करू शकू, त्यांचे प्रश्न निकाली काढू शकू आणि गरीबातल्या गरीब माणसाला न्याय देऊ शकू. आणि म्हणून विद्यार्थी दशकामध्ये आपण जर तो पाया वैज्ञानिक दृष्टिकोनावर जर रचला तर तुम्हाला संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारची अडचण समस्या निर्माण होणार नाही. हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. आणि हे अनुभव माझे नाहीत, अनेक लोकांचे. जगातले 198 शास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्या सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे.
जेवढे शोध लागले ते वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारेच लागले नाही. कोणत्याही बुवाबाबांनी कोणताही शोध लावलेला नाही. पण आपल्या भारतामध्ये बुवाबाबांची संख्या मोठी आहे. नोबेल पारितोषिक मिळणारा एकमेव माणूस आपल्या इथं आहे, त्याचं नाव होतं डॉक्टर सी.व्ही. रमन. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये कोणी नोबेल पारितोषिक घेतलं नाही, कारण दैववादाचा पगडा जो मोठा आपल्या इकडे आहे त्याच्यामुळे प्रयत्नवादापासून आपण दूर जातो. जे जे काही होईल ते आपण पाहत राहतं. ठेविले तसेच अनंती राहावे, चित्ती असती जावे समाधान, असं म्हणून आपण जीवन जगाचं. असं जीवन हे निरर्थक जीवन आहे. आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपलं जीवन आपण करायला पाहिजे. चिकित्सक बनायला पाहिजे, विवेकी बनायला पाहिजे. धन्यवाद सर. समारोप करण्यापूर्वी मी आपल्या माननीय पाहुण्यांना विद्यार्थ्यांसाठी शेवटचे संदेश व आम्हा विद्यार्थ्यांना काही वैज्ञानिक खेळ दाखवून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याकरिता विनंती करते. हे काय आहे? इथून आपण मी तुम्हाला जे शिकवलं ते सांगितलं की प्रत्येकाने निरीक्षण करायला पाहिजे, तर्क लावायला पाहिजे, अनुमान काढायला पाहिजे, आपल्याला प्रचिती येईल. हे काय कशाचा आहे? सोन्याचा आहे, चांदीचा आहे, लोखंडी आहे. इथून आपली दृष्टी बदलायला पाहिजे. हे प्लॅस्टिकचं आहे, हे प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नचिन्ह विचारते का, कसे, केव्हा, कुठे. हे प्रश्न आपल्याला जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला आपले प्रश्नाची उत्तर मिळू शकत नाही. एक मूल्य प्रश्न ते स्पष्ट निघून आता हा भाग जास्त आहे मोठा, बरोबर आहेत ना, आणि हा भाग लहान आहे. असं जर बोटावर ठेवलं ते राहील का? करू पाहू आपण. खाली पडलं की नाही? तर तू ये, पकडू नको राहते का? हे पहा फक्त, नाही राहत, बरोबर. जर हे राहू शकत नाही तर यामध्ये जर अजून आपण हा बेल्ट ठेवला तर राहील का नाही पाहू आपण. याच्या बोटावर राहतो, तो माझ्याही बोटावर राहतो, तुम्हाला सगळ्यांना बोलावं तुमच्या बोटावर राहतो. याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? याला म्हणतात लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटीचा सिद्धांत. गुरुत्व मध्ये समजते तुम्हाला? गुरुत्व मध्येचा प्रयोग नाही. पाणी भरणारी बाई कोणी कोणी पाहिली? कोणती बाई असा गुंडच्या बादली धरून असे सरळ चालते? का बरं चालत नाही? तिला थोडं तिरप व्हावं लागतं, बरोबर ना. आपला गुरुत्व मध्य हा आपल्या या बेबीवासी आहे म्हणून आपण सरळ चालू शकतो. पण आपण एखाद्या हातामध्ये जर कोणती जड वस्तू उचलली तर आपला गुरुत्व मध्य सरकते, म्हणून आपण ते बॅलन्स करण्यासाठी हा हात पुढे करतो किंवा इथे काहीतरी घेतो तर माणूस सरळ चालू शकतो. पण याच्याही द्वारे बाबा फसवतात. आपल्याला असं वाटते की जर याच्यावर ही वस्तू राहू शकत नाही तर वस्तू जर ठेवली तर ती कशी राहील. आणि आपल्याला वाटते की हा प्रयोग आहे, बाबाने दाखवलेला हा प्रयोग नाही, हा विज्ञानाचा प्रयोग आहे.
बाईला अंगात येताना कोणी कोणी पाहिलं? बाईच्या अंगात येताना कोणी कोणी पाहिलं? खरं की खोटं? खरंय. बाई काय करते अंगात आल्यानंतर? त्याच्यानंतर हातावर. तुम्ही कधी हातात कापूर जाऊन पाहिला? कोणी पाहिला? तू पाहिला? ठीक आहे. आता काय करायचं? बाई खरी की खोटी, ती देवी आहे हे खरं की खोटं कसं ओळखायचं? तिच्या हातामध्ये याच्यापेक्षा मोठा कापूर असता किंवा ती जी कापूर ठेवते तो कापूर तसा ठेवायचा, तिचा हात पकडून ठेवायचा. काय म्हणायचं? देवी हा कापूर पूर्णपणे जळू दे, तोपर्यंत तुझा हात मी सोडणार नाही. अशी कोणाकोणामध्ये हिंमत आहे म्हणण्याची? हे जे म्हणतात की बाई ही अंगात आणते, त्यांचा मेंदू त्यांच्या जवळ राहत. या जगामध्ये कोणीही बाई आपल्या अंगात आणते ती खोटी असते. कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना खूप काही सोसावं लागतं, बरोबर ना? अपमान, शिव्या, शाप, मारहाण, घरातलं काम. तिला मन मोकळं कुठं आहे का जागा? ती बगीचा जाऊन बसली आणि तिथं ढसा रडली, असं होते का? नाही. आई सकाळी किती वाजता उठते? 5 वाजता. उठते किती रात्री? 10 वाजता 12 वाजता, बरोबर ना? बाबा काय काय करतात घरी? पाणी धुते, पाणी घेते, कपडे धुतात, जेवण बनवून देतात, तुमचा डब्बा बनवून देते, बरोबर? तुमचे कपडे धुवून देते. बाबाच्या अंगात येणार का? कोणाच्या अंगात येईल? आईच्या अंगात येईल. जे अंगात आणते ते खोटे असतात. हा कापूर कसा जाळला जातो? आता तो कापूर घेतला जाते. चूक झाले सगळे. आई कापूर तोच आहे ना? कापूर का जाळला जातो? तोंडामध्ये टाकला जातो, हातावर खेळला जातो, त्याच्या पाठीमागे विज्ञान. बाई 1 ते 1.5 सेकंद पर्यंत फक्त बाई ठेवते हातावर, त्याच्या पलीकडे ठेवू शकत. कारण आपली जी ही त्वचा आहे 3 सेकंदापर्यंत उष्णता सहन करू शकते. 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तर ही त्वचा जळायला सुरुवात होते, चटका बसते. म्हणून बाई या हातावर घेते. मी पण तसंच केलं. दोन्ही हातावर घेतल्यानंतर दोन्ही हाताला चटके बसते, म्हणून बाई काय करते? तोंडात टाकते. तोंड ओलसर असते. जळण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची. तोंड बंद केलं तर ऑक्सिजन मिळेल त्याला. आणि आपण म्हणतो बापरे काय मोठी देवी, तिथं बंदी अग्नी घेऊन टाकली. जर तुम्हाला हे जमत नाही हात पकडून दिला, आमच्या इथे जवळच एक ठिकाण आहे, तिथे एका बाईने अंगात आणली आणि तिने चांगला एवढा मोठा कापूर होता तो हातात घेतला आणि तिथल्या पुजाऱ्यांनी तिथं हात पकडून ठेवला. एवढे तुम्ही बसले, एवढे 200-300 लोक होते. त्या सगळ्या लोकांना म्हटलं या कापूर घ्या, या कापूर घ्या, या कापूर घ्या. तिचा हातच नाही पडला. तिचा हात हा जळून इथून 2 फाटा पडल्या. अंगात आणलं सोडून दिलं. तीन ऑपरेशन झाले तिथे. शहराला एक झालं, एक सावकीला झालं, एक प्रायव्हेट मध्ये केलं, पण अजूनही हात जागेवर आला नाही. माझ्याकडे फोटो आहे, माझ्याकडे तक्रार आली तिची. फक्त समुपदेशन केलं तर ती कुठली की माझ्या पण अंगात येते म्हणून. मी म्हटलं तुझ्यावर केस होईल. कारण जादू टोना कायद्याअंतर्गत असं जर कोणी काही करत असेल, चमत्काराचा प्राप्ती करत असेल, तो जर त्यांना प्रचार पडत असेल तर मात्र त्याच्यावर कायदा गुन्हा होतो. ठीक नाही तो फक्त ठीक आहे बघ. त्यांनी हिंमत दाखवली. पण अनेक शाळांमध्ये जसं आपण साप हातात देत होतो तसं अनेक मुली घेतात हातामध्ये. आपण ट्रेनिंग घेतो त्यावेळेला 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी येतात. त्यावेळेला आपल्याला 18 शाळेचे विद्यार्थी होते ज्यांना हे प्रयोग शिकवले.
बघा याच्यामध्ये पाणी टाकलेलं होतं ते बॉटल उड्या हे बाबा हे तुमच्या इथलं पाणी आहे जे टाकलेलं होतं ते पाणी वापस घेतो आता याच्यामध्ये पाणी आहे का नाही हा ऐकायला येतं? तुम्हाला मी सांगितलं की या जगामध्ये कुठे दैवी शक्ती नाही कोणाकडे मंत्र नाही तंत्र नाही कोणी कोणाचं बरं वाईट करू शकत साधू पाहायला की नाही तुम्ही ते हिमालयामध्ये जातात साधना करतात काही करत नाही पण मी साधना केली त्याच्यामुळे मला शक्ती प्राप्ती झाली आणि त्याच्यामुळं हे पुन्हा पाणी निघते पाणी संपलं पण मी सरांना सांगून ठेवलं होतं मी जेव्हा येईल तेव्हा इथे पाईपलाईन टाकून ठेवायची सरांनी पाईपलाईन टाकली ते तुम्हाला दिसत नाही कारण माझ्याकडे हिमालयातली शक्ती आहे तुम्ही सर्व मुली आहात आपल्याला शिक्षण कोणी दिलं सावित्रीबाई फुलेंनी त्यांनी जर एक पाय घराच्या बाहेर काढला नसता आणि महिलांना शिकवलं नसतं आपली आई आजी शिकली नसती आणि तुम्ही इथे ज्ञानदावांनी परत आले नसते अजून हजारो वर्ष आपण असत राहिलो असतो म्हणून तुमच्याकडे एक कडवा देतो आणि एक बॉटल इकडे हे संपलं तर तुम्हाला काय सांगितलं शक्ती संपते काय नाही पण तुम्ही काय म्हटलं असं की भात झाला सर आम्ही तुम्हाला एक कळवा देतो त्यातून पाणी काढून सांगा दाखवा मी काय म्हणेल नमस्कार आपला कार्यक्रम खतम झाला कारण इथे बदमाशी करता येते तिथे बदमाशी करता येत नाही हा 8व्या वर्गामध्ये शिकवला जाणारा हवेच्या दाबाचा नियम आहे त्याला समजावून सांगण्यासाठी तुम्हाला हा प्रयोग करून दाखवला हवेच्या दाबाचा नियम म्हणजे प्रेस केल्याशिवाय धक्का दिल्याशिवाय सरकवल्याशिवाय कोणती वस्तू दाबची हलू शकत नाही हे आपल्याला हवेच्या दाबाचा नियमामध्ये 8व्या वर्गात शिकवलं जातं कोणी जर म्हटलं की नाही नाही असा मी इथे धक्का दिला हे साऊंड तुमच्याकडे येऊन पडल असं कधी होणार नाही त्याला धक्का द्यावा लागणार पण लोक सांगतात आमच्याकडे शक्ती आहे हे पुन्हा पाणी निघालं काय केलं याला एक प्याला वेल्ड केला इकडून त्याला एक छिद्र पाडलं आणि जिथं प्याला वेल्ड केला त्याला एक खालून छिद्र पाडलं जे पाणी भरलं होतं ते पाणी मी या छिद्रावर बोट ठेवलं आणि पाणी काढून घेतलं जेव्हा उलटा काढणं केला तेव्हा वरचं पाणी निघालं बाकी पाणी या पोकळीमध्ये जमा होतं मी नंतर हात काढला आजूबाजूची जी हवा होती ती हवा आतमध्ये शिरली त्यांनी खालच्या पाण्याला धक्का दिला दाब दिला प्रेस केलं पाण्याला जायला कुठून जागा नव्हती त्याला खालच्या छिद्रातून होती आणि मग पाणी तिथून ते बाहेर आलं हा साधासा प्रयोग आहे ज्याला तीर्थ देणारा प्रयोग म्हणतात मागच्या वर्षी उत्तर प्रदेश मध्ये 63 कोटी लोकांनी तीर्थ घेतलं किती लोकांनी 63 कोटी लोकांनी म्हणजे एकाच वेळेला 63 कोटी लोकांनी आंघोळ केली त्यांचा घाम त्यांचं मलमूत्र त्यांचा थुंका त्यांची गुळणा केलेली गुळणी हे कशात होतं पाण्यात आणि भारत सरकारच्या प्रदूषण विभागाने रिपोर्ट जाहीर केला की हे पाणी पिण्या योग्य नाही हे आंघोळ योग्य नाही हे गुळणा करण्या योग्य नाही कारण याच्यामध्ये 67% मलमूत्र आहे तरी लोक पिले आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो इथं 63 कोटी लोकांचं पाणी होतं बरोबर तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची घरी स्वच्छ आंघोळ केल्यानंतर एक टब घ्यायचा मग टबमध्ये बसायचं मग पुन्हा आंघोळ करायची स्वच्छ पाण्याने आणि दो एक त्या पाण्यामधला 1 गिलास पाणी दो पिल त्याने 5-5 हजार रुपये मिळेल कोण तयार आहे त्याच्या पोळीने हात
63 कोटी लोकांचं पाणी पिलेलं होतं. आपलं पाणी आपण नाही पिऊ शकत. ती स्वच्छ आंघोळ केल्यानंतर डोकं होतं का? मेंदू कोणापाशी साबूत नव्हता, कारण धार्मिक प्रथा परंपरेनुसार याला तीर्थ म्हटलं जातं. तीर्थ हे देवाचं असतं आणि तीर्थ जर घेतलं नाही तर देव नाराज होतो आणि देव आपल्याला आकाशात घेऊन जातो. तिथे स्वर्ग नाही, नरक नाहीये, सगळं इथेच आहे. काही लोकांनी पाहिला असेल प्रयोग, काही नवीन ऍडमिशन असेल, वर गेलेली वस्तू खाली येते. कोणी सांगितलेला प्रयोग आहे हा? न्यूटननी. बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितलं मी 50 वर्ष हिमालयात होतो, तो खाली येणार नाही. न्यूटन खोटा पडला. पण मी म्हणेन त्याला चाल थांब, चाल थांब, चाल थांब, चाल थांब, चाल थांब. माझ्या मनात चालेल का? हिरगाच्या रेल्वे स्टेशन उभं राहून गाडीला हात दाखवाचा सुपर फाटला, सांगेल का गाडी? कसा सांगला? याला एक छिद्र पाडलेलं आहे आणि जेवढं छिद्र पाडलेलं आहे त्याच्या व्यासाच्या कमी 2 इंच दोरी कमी घेतली आहे, 2 सूत कमी घेतली. छिद्र सरळ पाडलेलं नाही तर थोडंसं तिरप आहे, 2 सूत. मी जेव्हा खाली आणि वर असं म्हणतो तेव्हा मी दोन्ही हाताला ताण देतो आणि ताण दिल्यामुळं ते खालून चिपकल्या जातं आणि वरतून चिपकल्या जातं आणि किती हलवलं तरी निघत नाही. याला करणी किंवा जादूटोणा कोणी केला त्यांचे नाव काढण्याची पद्धत म्हणतात. जगामध्ये कोणी करणी किंवा जादूटोणा करू शकत नाही. असं जर केलं तर काय झालं तर भारत पाकिस्तानच्या बॉर्डर या लोकांना नेलं. इकडला पाकिस्तानी दिसला की निंबू फेकून मारला. बंदुकीची गोळी मारायची गरज नाही. आपल्या इकडे प्रदीप मिश्रा नावाचा एक बाबा आहे, तो म्हणतो काही ज्ञानामध्ये जायचं काम नाही, घरी शिका, नापास होणार नाही याची गॅरंटी. काय करायचं? बेलाचं पान घ्यायचं, त्याने शहद लावायचं आणि ते शंकरजीच्या पिंडीला चिपकवायचं, नमस्कार करायचा, पास होऊन जात. हा, सरांवर विश्वास ठेवायचा नाही बिलकुल. कोणी नापास होणार नाही त्याच्यापाशी गेल्यावर. नाही अभ्यास केला तरी चालेल, शिक्षा पण भेटणार नाही. प्रदीप मिश्राचं नाव सांगायचं. दुसरा एक बागेश्वर बाबा आहे, तो काय म्हणतो? तो आता नागपूरमध्ये येऊन गेला. तो म्हणतो तुमच्या मनामधलं ओळखतो. म्हणजे जर मनामधलं ओळखत असेल तर भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. त्यांनी सांगितले पाहिजे नाही मोदी साहेबांना, मग ते अड्डे उद्ध्वस्त करता आले असते की नाही? आपले लोक मेले असते का? असं होत नाही. हे लोक नुसते खोकण्याला सोडतात. पण ज्या महिला आहे त्या महिला बिना डोक्याचे महिला आणि पुरुष ज्यांच्याकडे मेंदू घरी राहत नाही आणि बाहेर ठेवत नाही, ते बिना मेंदून तिथे जातात आणि त्यांनी जसं म्हणलं तसे मानाया डोलवतात. कोणाला जर विचारलं तू काय नाचला, पाठीमागचा म्हणतो तो नाचला म्हणून मी नाचलो. तशी पद्धत तिथे आहे. अशा कोणत्याही बुवाबावर तुम्ही विश्वास ठेवू नये अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आजची ही मुलाखत केवळ एक कार्यक्रम नव्हती तर ती एक प्रेरणादायी अनुभव होती. श्री गजेंद्र सुरकार सरांनी आपल्या आयुष्यातील अनुभवातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला. अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान मोठे आहे, भीतीपेक्षा ज्ञान शक्तिशाली आहे आणि बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी दाखवून दिले की एक सामान्य व्यक्तीने ठाम इच्छाशक्ती, जिद्द आणि समाजासाठी काम करण्याची तयारी असेल तर मोठा बदल घडवता येते. आजच्या संवादातून विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नाही तर विचार करण्याची नवी दिशा मिळाली आहे. अशा व्यक्तिमत्वामुळे समाज अधिक प्रगत, जागरूक आणि वैयक्तिक बनतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. शेवट आपण सर्वजण एक संकल्प करूया, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारूया, अंधश्रद्धा दूर करूया आणि समाज प्रगतीच्या दिशेने नेऊया. याच शब्दात मी माझे मनोगत संपवते. धन्यवाद. चला आपल्या पाहुण्याचा टाळ्यांचा कडकडाट करूया. यासह आजचा सत्र समारोप करते. धन्यवाद.